कारण मी तसाही कोणाच्याच कामाचा नाही। आता मी केवळ भगवत भजनामध्ये रमणारा, अवधूत स्थितीमध्ये असणारा एक दिगंबर साधू बनेल। राजा जडभरत महाराज अवधूत स्थितीमध्ये राहू लागले। जिथे बसले बसून राहायचे, लोळायचे, कुठे रस्त्यामध्ये लोळायचे, मलमूत्राच्या संचयामध्येही लोळायचे। अशा प्रकारे राजा जडभरत एके दिवशी एका रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले। काही ब्राह्मण लोक तिकडून येत होते। त्यांनी पाहिलं की महाराज चांगला माणूस दिसतोय, चांगला हट्टा-कट्टा जवान आहे, काय करायचं मग याचं? म्हणजे आपण देवीची उपासना करतो आणि देवीला बळी देण्याकरता एक माणूस आपल्याला चांगला पाहिजे होता। म्हणून देवीला नरबळी देण्याकरता या जडभरताला हे घेऊन गेले, देवीच्या मंदिरामध्ये बांधलं आणि देवीला बळी द्यायला लागणार तेवढ्यात माँ भगवती जगदंबा साक्षात प्रगट झाली।